नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञानसागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपलं हे चॅनल खास आपल्यासारख्या शेतकरी बांधवांसाठीच आहे, जिथे आपण शेतीतली प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या मनात असतो, तो म्हणजे सरकार पीक विम्याचे पैसे जाहीर तर करतं, पण ते आपल्या बँक खात्यात यायला इतका उशीर का होतो? तर चला, आज आपण हा पैशांचा संपूर्ण प्रवास अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया. हो, हाच तो प्रश्न की सरकार एकीकडे घोषणा करतं आणि दुसरीकडे आपण पैशांची वाट बघत असतो. या दोन्हींच्या मध्ये जी काही सरकारी कागदपत्रांची एक मोठी भिंत आहे ना, आज आपण तीच भेदून पाहणार आहोत की आतमध्ये नेमकं घडतं तरी काय. अनेकदा काय होतं, सरकार एक मोठी घोषणा करतं, पण ती घोषणा आणि आपण म्हणजे शेतकरी यांच्यामध्ये एक मोठं अंतर राहतं. आपल्याला कळतच नाही की त्या घोषणेचा आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे. आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सरकारी कागदपत्रांमधली किचकट आणि अवघड भाषा. पण काही काळजी करू नका, आज आपण हीच अवघड भाषा एकदम सोपी करून समजून घेणार आहोत. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक खूप महत्त्वाचा शब्द आहे, तो म्हणजे GR, म्हणजेच शासन निर्णय. असं समजा की हा GR म्हणजे एक अशी किल्ली आहे जी आपल्या हक्काच्या पैशांचं कुलूप उघडते. तर हा GR म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. समजा आपल्या गावात जत्रा आहे आणि सरपंचांनी एका कागदावर सही शिक्का मारून सांगितलं की जत्रेच्या खर्चासाठी गावाच्या तिजोरीतून पैसे काढा. बस, GR म्हणजे अगदी तसंच असतं. जेव्हा सरकार GR काढतं तेव्हा ते अधिकृतपणे सांगतं की या कामासाठी पैसे द्यायला आमची परवानगी आहे. हा एक प्रकारचा हिरवा झेंडाच असतो, ज्यानंतर पैशांच्या प्रवासाला सुरुवात होते. बरं, यावेळी सरकारने एक खूप चांगली गोष्ट केली आहे. त्यांनी एकाच वेळी एक मोठा गोंधळात टाकणारा आदेश काढण्याऐवजी माहितीचे 5 वेगवेगळे आणि छोटे छोटे GR काढले आहेत. त्यामुळे काय झालंय, माहिती समजायला एकदम सोपी झाली आहे. चला एक एक करून सगळे GR पाहूया. तर बघा, पहिला GR आहे तो खरीफ 2022 आणि रब्बी 2022-23 या 2 हंगामांसाठी. ह्या दोन्ही हंगामांचे पैसे सरकारने मंजूर केले आहेत. आणि रक्कम किती? तर तब्बल 18,58,00,000 रुपये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऐका, हे पैसे सरकारने मंजूर करून विमा कंपनीकडे पाठवून सुद्धा दिले आहेत. आता वळूया दुसऱ्या GR कडे. हा आहे खरीफ 2021च्या हंगामासाठी. म्हणजे बघा, त्या हंगामातील काही रक्कम द्यायची राहिली होती, त्यासाठी हा खास निर्णय घेतला गेला आहे. या GR नुसार साधारणपणे 12,70,000 रुपये मंजूर झाले आहेत. आणि हो, हे पैसे सुद्धा आता विमा कंपनीकडे पोहोचले आहेत. तिसरा GR परत एकदा खरीफ 2022च्या हंगामासाठी आहे. या हंगामातील आणखी काही शिल्लक राहिलेली रक्कम यातून मंजूर करण्यात आली आहे. या GR मधनं सुमारे 39 लाख रुपये मंजूर झाले आहेत आणि हे पैसे सुद्धा आता विमा कंपनीकडे जमा झाले आहेत. आता चौथा GR हा रब्बी 22-23 या हंगामातील राहिलेल्या पैशांसाठी काढण्यात आलेला आहे. यासाठी 36 लाख रुपये मंजूर झाले असून ही रक्कमही सरकारने विमा कंपनीकडे पाठवलेली आहे. आणि हा आहे 5वा आणि शेवटचा GR. हा रब्बी 2021-22च्या हंगामातील अगदी शेवटच्या उरलेल्या भागासाठी आहे. यातला मोठा हिस्सा आधीच मिळाला होता, ही फक्त राहिलेली छोटी रक्कम आहे. चला, आता ही सगळी माहिती एकाच ठिकाणी एका नजरेत पाहूया. या तक्त्यामध्ये बघा, पहिला GR 18.58 कोटी, दुसरा 12.70 लाख, तिसरा 39 लाख, चौथा 36 लाख आणि 5वा GR उरलेल्या रकमेसाठी. सगळा हिशोब कसा एकाच जागेवर स्पष्ट दिसतोय? ठीक आहे, इथपर्यंत तर सगळं कळलं. सरकारने आपलं काम केलं, पैसे मंजूर केले. पण आता आपल्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न, हे पैसे आपल्यापर्यंत म्हणजे थेट आपल्या बँक खात्यात कधी आणि कसे येणार? बघा, या पैशांचा प्रवास अगदी सरळ आहे. पहिला टप्पा होता सरकारने GR काढणे, तो पूर्ण झाला. दुसरा टप्पा होता हे पैसे विमा कंपनीकडे पोहोचवणे, तो सुद्धा पूर्ण झाला आहे. आणि आता शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा, विमा कंपनीने हे पैसे थेट आपल्या बँक खात्यात जमा करणे. म्हणजे आता सगळी जबाबदारी विमा कंपनीची आहे. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. सरकारकडून जेवढे पैसे यायचे होते ते सर्वच्या सर्व आता विमा कंपनीकडे पोहोचलेले आहेत. याचा सरळ अर्थ असा की आपले पैसे आता फक्त एक पाऊल दूर आहेत. आता जाता जाता आपण हे समजून घेऊया की सरकारने ही जी माहिती देण्याची सोपी पद्धत वापरली आहे ती इतकी परिणामकारक काय ठरते. ही पद्धत यशस्वी होण्यामागे काही कारणं आहेत. एकतर मोठ्या माहितीचे छोटे छोटे भाग केले आहेत, भाषा एकदम सोपी वापरली आहे आणि फक्त जे महत्त्वाचे आकडे आहेत तेच दिले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
आपले पैसे आता नेमके कुठे आहेत या आपल्या मूळ प्रश्नाचं थेट आणि स्पष्ट उत्तर आपल्याला मिळतं. तर बांधवांनो, आजच्या या माहितीचं सार एकच आहे की सरकारकडचे पैसे आता विमा कंपनीकडे आले आहेत. त्यामुळे आता लवकरच ते आपल्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल अशी आपण आशा करूया. ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत सुद्धा नक्की पोचवा. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा आणि आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब